ओम शांती. आजची तारीख आहे 13/1/2026. आज बाबा म्हणतात, गोड मुलांनो, बाबांच्या श्रीमताचा रिगार्ड ठेवणे अर्थात मुरली कधीही मिस न करणे, प्रत्येक आज्ञेचे पालन करणे. जे बाबा म्हणतात की बाबांच्या श्रीमताचा आदर ठेवणे म्हणजेच मुरली कधी मिस न करणे आणि प्रत्येक आज्ञेचं पालन करणे. प्रश्न आहे, जर तुम्हा मुलांना कोणी विचारले की तुम्ही राजी खुशी आहात का, म्हणजे संतुष्ट आणि आनंदी आहात का, तर तुम्ही कोणते उत्तर खूप अभिमानाने द्याल? उत्तर, तुम्ही बोला की चिंता होती पार ब्रह्ममध्ये राहणाऱ्याची, ते मिळाले, बाकी आणखी काय पाहिजे? पाना था सो पा लिया, बाकी अब कुछ न रहा. तुम्हा ईश्वरीय मुलांना कोणत्याही गोष्टींची चिंता नाही. तुम्हाला बाबांनी आपले बनवले आहे, तुमच्यावर मुकुट ठेवला आहे, तर मग चिंता कोणत्या गोष्टीची? बाबा समजावून सांगतात की तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये असेल की बाबा पिता देखील आहेत, शिक्षक देखील आहेत आणि सद्गुरू देखील आहेत. एकच बाबा, ते आपले पिता पण, पित्याचे पण रूप आहे, शिक्षकाचे रूप आहे आणि सद्गुरूचे रूप आहे. बाबा म्हणतात की मुलं हे जाणतात, परंतु तरीही विसरून जातात. माया त्यांना विसरायला लावते. परंतु मुलांनी जर हे लक्षात ठेवलं की बाबा पिता पण आहेत, शिक्षकही आहेत आणि सद्गुरूही आहेत. बाबा म्हणतात की आपण बाबांच्या आठवणीने पावन बनायचं आहे, पुरुषार्थ करायचा आहे. आणि त्यासाठी बाबा सांगतात की मुलांनो, तुम्ही चार्ट लिहा. परंतु मुलं लिहू शकत नाहीत. मुलांना वाटतं की कुठपर्यंत बसून लिहावं. जरी ते लिहित असले तरी तपासतात की 2 तास तरी आठवणीत राहिलो का. मग हे देखील त्यांना समजते की जे बाबांच्या श्रीमतावर चालतात, बाबांची श्रीमत आचरणामध्ये आणतात. बाबा तर समजतील की या बिचाऱ्यांना कदाचित लाज वाटत असेल, नाहीतर श्रीमताला आचरणामध्ये आणले पाहिजे ना. परंतु 2% मुलं तरी मुश्किलीने चार्ट लिहितात. मुलांना इतका श्रीमताचा रिगार्ड नाही. मुरली मिळत असूनही वाचत नाहीत. आणि जर मुरली वाचत नसतील तर जरूर मनाला खटकत असेल. बाबा म्हणतात की हे खरे आहे. बाबा म्हणतात की मुलं हे समजतात की बाबा जे सांगतात ते खरं आहे. आम्ही मुरलीच वाचत नाही तर दुसऱ्यांना ती समजावून तरी कशी सांगणार. बाबा म्हणतात की तुम्हाला शिकवणारे जे आहेत ते कोण आहेत हे आपण बुद्धीमध्ये ठेवलं पाहिजे. ते सर्वांची सद्गती करवणारे सद्गती दाता आहेत. पुरुषार्थही आपल्याकडून ते करवून घेणारे आहेत. आणि म्हणूनच बाबा सर्वांना समान शिकवतात. यामध्ये कुणाविषयी पक्षपात करत नाहीत. म्हणजे असं नाही की कुणाला जास्त शिकवतील, जास्त ज्ञान देतील आणि कुणाला थोडं ज्ञान देतील, नाही. सर्वांना सारखंच ज्ञान देतात. सर्वांसाठी एकच मुरली असते. तर बाबा म्हणतात इथे ना स्पेशल शिकवणी आहे. जसं लौकिक शिक्षणामध्ये कुणाला स्पेशल शिकवणी लावतात, कुणाला शिक्षक वेगळं बोलून शिकवतात, थोडंसं ज्ञान देतात, समजावून सांगतात. परंतु इथे तर बाबा सर्वांचं भाग्य बनवण्यासाठी आलेले आहेत. तर बाबा सर्वांचं भाग्य बनवण्यासाठी सर्वांना समान ज्ञान देतात. आणि तसंही बघितलं तर प्रत्येकाला वेगवेगळं कुठपर्यंत शिकवतील. सर्वांना एकच मुरली आहे. बाबा म्हणतात की आता तुम्हा मुलांना हे ज्ञान आहे की जितकी आपण बाबांची आठवण करू तितकी आपण पावन बनू. जर आठवण कमी केली तर आपण पावन सुद्धा कमी बनू. तर किती आपण बाबांची आठवण करतो, हा जो प्रयत्न म्हणजेच हा जो पुरुषार्थ आहे त्याच्यावर सर्व काही आहे. की
आपण लक्ष्मीनारायण बनायचं की आणखी कोणतं पद प्राप्त करायचं, हे सर्व त्याच्यावर आहे. म्हणून आपण चांगला पुरुषार्थ केला पाहिजे, बाबांची आठवण केली पाहिजे. मग बाबांनी सांगितलं की ही आठवणीची एक प्रकारे यात्रा आहे. म्हणजे आपल्याला जी यात्रा मन आणि बुद्धीने करायची आहे. मन बुद्धीने आपण बाबांची आठवण करायची. मन बुद्धीने आपण कधी परमधाम मध्ये जाऊन बाबांची आठवण करायची, तर कधी स्वर्गाचा वारसा देणारे बाबा आहेत, मग त्या आपल्या राजधानीची आठवण करू शकतो. ही एक यात्रा आहे. जसं भक्ती मार्ग मध्ये सर्वजण यात्रा करतात, तीर्थयात्रा, चारधामची यात्रा करतात, परंतु त्या सर्व यात्रा ज्या आहेत, त्या सर्व यात्रा करून पुन्हा ज्या वेळेला घरी येतात तेव्हा अनुभव होतो, चारों तरफ लगाए फेरे फिर भी हरदम दूर रहे. म्हणजेच सगळ्या यात्रा करूनही परमात्म्यापासून मात्र दूर राहतात, परमात्मा प्राप्ती होत नाही. म्हणूनच त्या यात्रा ज्या आहेत, ते बाबा म्हणतात त्या सर्व यात्रा एक प्रकारे खोट्या यात्रा आहेत. मग बाबा सांगतात की भगवंत कोणाला भेटला नाही, भगवंतापासून सर्वजण दूरच राहिले. परिक्रमा करूनही ज्यावेळेला पुन्हा घरी येतात तर 5 विकारांमध्ये पुन्हा अडकतात. खरं यात्रा आपली आहे की ज्या यात्रेमुळे आपण 5 विकारांमध्ये अडकत तर नाहीच नाही, परंतु त्याच्यापासून आपण मुक्त होतो आणि उच्च पदाला आपण प्राप्त करतो. म्हणून खरी यात्रा ही आहे की ज्या यात्रेमध्ये फक्त परमेश्वराला पण भेटतच नाही, परंतु भगवंताला भेटून आपण त्यांच्याकडून अविनाशी प्राप्ती करून घेत असतो. मग बाबा म्हणतात की असा दुनियेमध्ये एकही नाही की जो हमसोचा अर्थ सांगेल. तर हमसोचा अर्थ ते समजतात की आम्ही आत्मा म्हणजेच परमात्मा आहोत आणि परमात्मा म्हणजेच आत्मा आहोत. परंतु बाबा आपल्याला खरा अर्थ सांगतात. हमसो म्हणजे काय, तर हमसो म्हणजे आपण आत्मेच एकेकाळी देवता होतो, नंतर देवतांपासून क्षत्रिय बनलो, नंतर वैश्य बनलो, नंतर शूद्र बनलो आणि शूद्रापासून आता आपण ब्राह्मण बनलो आणि ब्राह्मणापासून आपण पुन्हा देवता बनणार. तर ही खरी यात्रा जी आहे, तर हीच हमसोचा अर्थ, हाच यथार्थ अर्थ आहे की जो आपल्याला बाबा समजावून सांगतात. आणि असा अर्थ ज्या वेळेला आपण बुद्धीमध्ये ठेवू तर आपण आपल्या समोर हे लक्ष राहील की मला काय बनायचंय, लक्ष्मी नारायण समान बनायचं आहे किंवा लक्ष्मी नारायण पदाला प्राप्त करायचं आहे. तर त्यावेळेला आपला खूप चांगला पुरुषार्थ होईल. तर बाबा सांगतात की तुमची सुद्धा परीक्षा होत असते. तर बाबा सांगतात की दुनियेमध्ये जे शाळा कॉलेजेस आहेत, त्या शाळा कॉलेजेसमध्ये पेपर्स कुठून येतात, तर पेपर्स येतात परदेशामधून येतात आणि ते पेपर्स चेक करायला सुद्धा परदेशामध्ये जातात. जे ही मुरली साकार मुरली आहे, तर त्या वेळेला परदेशामधून पेपर्स यायचे आणि चेकिंग करायला सुद्धा परदेशात जायचे. आता युनिव्हर्सिटीमधून किंवा बोर्डाकडून पेपर येतात आणि चेक करायला तिथे जातात. पण आपले पेपर कुठून येतात, तर बाबा सांगतात की आपल्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणाक्षणाला पेपर येत असतात. मग कधी विघ्न येतात, कधी मायेचा वार होतो, कधी एखादी परिस्थिती असते की जी आपल्यावर वार करते, कधी आपण बाबांची आठवण करायला बसलो की आपला बुद्धी बाबांकडे लागत नाही, तोही एक आपल्यासमोर पेपर असतो. आणि हे सर्व पेपर्स चेकिंग करायला कुठे जातात, तर दुसऱ्या कुठल्याही बोर्डामध्ये किंवा धर्मराजाकडे नाही, परंतु ह्या सर्व पेपर्सला कोण यथार्थ चेक करू शकतं, ॲक्युरेट चेक करू शकतं, तर बाबा म्हणतात की वेगवेगळ्या ठिकाणी जे पेपर्स येतात शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये, तर ते बोर्डाकडून किंवा युनिव्हर्सिटी करून येतात. परंतु आपल्या पुरुषार्थामध्ये आपल्या जीवनामध्ये जे पेपर्स येतात, तर ते पेपर्स मात्र कोणते असतात, तर ते पेपर्स आपल्याला आलेले विघ्न असतील, आपल्याला कधी आजारी पडतो त्याच्याद्वारे आलेलं विघ्न असेल, कधी मायेचा वार होतो, कधी आपण बाबांची आठवण करायला बसलो की आपला बुद्धियोग बाबांकडे लागत नाही, तो एक प्रकारचा पेपर आहे. तर या पेपरमध्ये चेकिंग कोण करू शकतं, तर आपण स्वतःच आपली यथार्थ रीतीने चेकिंग करू शकतो.
दुसरा कुणीही चेकिंग करू शकत नाही. आणि आपण चेकिंग केली तर आपल्यालाच कळतं की कुठे आपण कमजोर आहेत आणि कुठल्या याच्यामध्ये कोणत्या विषयामध्ये आपण आणखी प्रगती केली पाहिजे. म्हणून बाबा म्हणतात की तुम्ही स्वतःच तुमचे पेपर चेक करा की जेणेकरून तुम्ही चांगल्या प्रकारे प्रगती करू शकाल. जसं बाबा सांगतात की प्रदर्शनी लावली की प्रदर्शनीमध्ये सुद्धा तुम्ही मुले विचारतात ना येणाऱ्यांना की तुम्ही काय बनणार, देवता बनणार की बॅरिस्टर बनणार की काय बनणार. तर बाबा सुद्धा म्हणतात की तुम्हाला काय बनायचं आहे तर हे तुम्हीच ठरवा आणि तुम्ही त्याप्रमाणे बना. मग बाबा आपल्याला खूप पुरुषार्थ करवतात आणि बाबा म्हणतात की सतयुगामध्ये तर सुखच सुख आहे. प्रॅक्टिकलमध्ये सर्व सुख तुम्ही प्राप्त कराल की जेव्हा तिथे जाल. म्हणजे स्वर्गामध्ये काय असेल हे तर तुम्हीच जाणतात. मग बाबा म्हणतात की तुम्ही इथून शरीर सोडून ज्यावेळेला स्वर्गामध्ये जाल त्यावेळेला प्रॅक्टिकलमध्ये तुम्ही त्या सुखाचा अनुभव कराल. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांच्या प्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते आणि आम्ही आत्मिक मुलांचा आत्मिक मातपिता बापदादांच्या प्रती प्रेमपूर्वक आठवण नमस्ते. धारणेसाठी मुख्य सार आहेत. पहिला पॉइंट, सदैव राजी खुशी राहण्यासाठी बाबांच्या आठवणीमध्ये राहायचे आहे. शिक्षणाने स्वतःला राजमुकुट घालायचं आहे. दुसरा पॉइंट आहे, श्रीमतावर भारताला स्वर्ग बनविण्याची सेवा करायची आहे. श्रीमताचा नेहमी रिगार्ड म्हणजेच आदर ठेवायचा आहे. आज बाबा आपल्याला वरदान देतात, श्रेष्ठ भाग्याच्या स्मृतीद्वारे आपल्या समर्थ स्वरूपामध्ये राहणारे सूर्यवंशी पदाचे अधिकारी भव. जे आपल्या श्रेष्ठ भाग्याला नेहमी स्मृतीमध्ये ठेवतात ते समर्थ स्वरूपामध्ये राहतात. त्यांना नेहमी आपले अनादी खरे स्वरूप लक्षात राहते. कधीही नकली चेहरा ते धारण करत नाहीत. कित्येकदा माया नकली गुण आणि कर्तव्याचे स्वरूप बनवते. म्हणजे कधी कोणाला क्रोधी बनवते, कोणाला लोभी बनवते, कोणाला दुःखी बनवते, कोणाला अशांत बनवते. परंतु खरे स्वरूप या सर्व गोष्टींपेक्षा वेगळे आहे. जी मुले आपल्या खऱ्या स्वरूपामध्ये स्थित राहतात तर ते सूर्यवंशी पदाचे अधिकारी बनतात. आजचा सुविचार आहे, सर्वांवर दया करणारे बना तर अहम आणि वहम समाप्त होईल. म्हणजे सर्वांवर दया करणारे बना तर अहंकार आणि भ्रम नाहीसे होतील. आजचा अव्यक्त इशारा आहे, या अव्यक्ती महिन्यामध्ये बंधनमुक्त राहून जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करा. जेव्हा तुमची रचना कमळाचे फूल पाण्यामध्ये असूनही पाण्याच्या बंधनापासून मुक्त असते, मग जर का रचनेमध्ये ही विशेषता आहे तर मग मास्टर रचयित्यामध्ये असू शकत नाही का? जर कधी बंधनामध्ये अडकलात तर आपल्या समोर कमळ पुष्पांचा दृष्टांत ठेवा की कमळ पुष्प जसे न्यारे प्यारे बनू शकते तर आपणच मास्टर सर्वशक्तिवान बनू शकत नाही का? आणि मग तुम्ही कायमचे तसेच बनाल, म्हणजे न्यारे प्यारे बनाल. ओम शांती.